सरपंच हॅलो, असा कोणी व्यक्ती नाहीये महान फलंदाज विनोद सकपाळ यांना असं कुठलाही एक व्यक्ती नाही की त्यांना ते सामनावीर देऊ शकतील. मी तरी आपले विश्वास भगत यांना विनंती करतो. फोटो काढा, फोटो काढा कोणीतरी. पहिला सामन्याचे सामनावीर विनोद सकपाळ 48 धावा, जे अतिशय उत्कृष्ट. अभिनंदन. मी आहे एक. सामना पटकन खेळवण्याचा येत आहे. आणि बघा आजच्या माणसा काय ते रन मारले, जवळजवळ 50 गाठली. वा, उत्कृष्ट अशी बॅटिंग. हॅलो हॅलो, चला मॅचला सुरुवात करायची आहे. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग पटपट लावून घ्या. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आणि विनोद दादा यांना 48 मारल्याबद्दल बक्षीस आले. विनोद दादा यांना 48 मारल्याबद्दल एक बक्षीस आले मोठं. चला पुजारी अंकल फिल्डिंग लावून घ्या. चला एक प्लेयर कमी असेल तर विनोद त्याला घ्या. हॅलो
तसं बघा तर चल बघा मॅचला सुरुवात करायची आहे. चला पुजारी 11 तुमची फिल्डिंग लावून घ्या. तुमचा पहिला बॉलर आणा. हॅलो आला आला लाईव्हला आलाय. पन्नाडवेग तर बघा या हंगामातील सर्वात फॉर्मला असलेला प्लेअर तो म्हणजे धीरज राणावत उर्फ बटाट्या. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. ओपनिंगला आलेले आहेत, नाहीतर सांगायला पेनल्टी लावली जाईल. हॅलो हॅलो ओपनिंगला आलाय तो बुवा दादा आणि त्याच्यासोबत आहे पोटॅटो. पोटॅटोचा पार्टनर इथं आहे आमच्या टीम मध्ये ब्रिंजल. आणि आमच्याकडे किही आहे लिंगण पण. तर चला बघा ज्याची बॅटिंग बघण्यासाठी अख्खा ग्राउंड जमा झालेला तो म्हणजे धीरज. आता मात्र तनु विचुंबावरना जवळजवळ 1.5 किलोमीटरचा अंतर कापून आलाय या ग्राउंड मध्ये. चल बघूया कशा प्रकारची बॅटिंग करतोय. शरीरयष्टी जर बघाल तर जवळजवळ मला वाटतं तो ताडाचा ओव्हर मारेल बॉल. तर चला मॅच सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय लागत असेल ऑपोजिटला प्रॉब्लेम व्हायचा तर नियम सांगायचा आपला नियम. जे आपल्या टीम मधले प्लेयर आहेत तेच खेळवायचे. बाहेरचे गेटले तर 5 रनची पेनल्टी. ह्यांना प्रॉब्लेम नाही. तर चला पहिला बॉल नाना आणि हा मात्र उत्कृष्ट असं टटवलं चेंडू. पण ही मात्र बॉलची कमाल आहे. आणि आता आलेला आहे पोटॅटो स्ट्राईकला. जर तुम्ही बॉल बघाल तर अगदीच टी स्वरूपाचे बॉल आम्ही यूज नाही करत आहे. तर तुम्ही बॉल बघाल तर आम्ही जवळजवळ सिक्सरचे बॉल यूज करतोय. आणि हीच बोललो मी ज्याप्रमाणे बॉल पडतात नाही. आता मात्र स्ट्राईक एंडला सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला प्लेअर या हंगामातील तो मात्र धीरज राणावत. बघूया काय पहिल्या बॉलवरती सोय चेंडू. अंपायरचा इशारा. ब्रॅकेट मध्ये बटाटा.
तर बघा दुसरा बॉल बघूया. स्वैर मारा पहिला बॉल आणि आता मात्र नाना घेऊन गेला आणि बघा जवळजवळ सूप उचलायला बघत होता पण निर्धाव चेंडू. जर धीरजनी 6 मारला तर विकास राजवर कडून 500 रुपये रोख कॅश दिले माझ्याकडं. आणि आता मात्र तिसरा बॉल शॉर्ट बॉल आणि धीरजला मात्र काही समजलेला नाही आहे आणि स्वैर बॉल. आणि बघा जर फिल्डिंग मध्ये बघायला गेलं तर एक धुरंधर खेळाडू तो म्हणजे अभिजित दादा. काय त्याची बॅटिंग आहे काय तो जर गारव मध्ये झाल्यावरती जवळजवळ 22 पॉवर सारखा झुपत घातले का हाफ पॅन्ट आहे ती पण समजत नाही. वा सुंदर असा टटवला चेंडू आणि मात्र धाव घेताना एक बॉल पूर्ण झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकच धाव. आणि बघा जवळजवळ आतापर्यंत बॉलिंग वरती वर्चस्व गाजवलं ते म्हणजे आमचे नाना भुजबळ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बॉलिंगचा थरार. आणि बघा दुसरा बॉल घेऊन होता आणि आता मात्र बुवा याच्या वट्यातून मला वाटतं काय दरवर्षी 4 धावा. यावर्षी सुद्धा बॉलिंगचा थरार. उलटाच पद्धतीचा चेंडू होता नाना यांचा आता आणि खेळपट्टीवर आणि स्कोर झालाय. स्कोर किती झाला आणि संघाची वाढती धावसंख्या ती झाली ती म्हणजे 8 रन. 4 चेंडू आणि 8 धावा झालेल्या आहेत. नाना यांचा 5वा चेंडू पाहूया बुवा यांसाठी आणि सुपला शॉट आणि स्कोर झालाय 9 आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9 आणि हा षटकातील शेवटचा चेंडू असेल. आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मधील आम्ही यावर्षी आमचे ज्यांना जास्त सन्मान दिलाय आणि आमचे प्रमुख पाहुणे धीरजांना चेंडू काहीसा कळलेला नाही. या टुर्नामेंट साठी आम्ही प्रमुख पाहुणे बोललेले ते म्हणजे भीमराव आणि रिकेश. 2 प्रमुख पाहुणे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. टाळ्या मी बोलू इच्छितो. बर्नेट यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा भीमराव यांचा. भीमराव चल बघा आणि धीरज यांना वाटतं डिक्लेअर केलेलं आहे आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी किसन शिंदे यांना बोलवले आहे. पाहूया आता संघाचा दुसरं शतक घेऊन कोण येणार आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नये. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत आणि खूप सुंदर बॅटिंग धीरज. वा पण मला नाही वाटत या स्टेजला धीरजला डिक्लेअर करायला पाहिजे होतं. माझं मत आहे की धीरजला मला वाटतं अजून थोडा चान्स द्यायचा होता. आम्ही प्रमोदला देऊन बसलो पण आता ठीक आहे. आणि आता मात्र ग्राउंडचा ताबा घेत असताना किसन शिंदे. जसा लगान मध्ये होता किसन तसा जवळ शोभिताच्या टीम मध्ये आहे किसन. आणि मला वाटतं जवळजवळ 80 किलोमीटर कापून आलेला मयुरेश चेंबूरचा बादशाह चेंबूर. त्यांना येण्या जाण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च देण्यात येईल. नक्कीच कमिटीशी संपर्क साधायचा पीटर अंकलशी. त्यांना येण्या जाण्याचा पेट्रोलचा खर्च जो काही असेल आम्ही नियमितप्रमाणे ऑनेस्टली देऊन टाकू तो खर्च. आणि आता बॉलिंग साठी संदीप पाटील यांना बोलवले आहे. स्कोर झालाय 9 आणि पुजारी अंकलची विकेटी बघा आणि बॉल आणि काय बॉलिंग टाकली. बॉल झालेला काही समजलेला नाहीये. साठी संदीप पाटील यांना बोलवले आहे. स्कोर झालाय 9 आणि पुजारी
आणि ज्याप्रमाणे आम्ही बोलवतो अभिजित दादा जवळजवळ आज भावेश पवार सारखी ड्रेसिंग मारून आलाय. वा फुल पॅन्ट आहे की हाफ पॅन्ट आहे का थ्रीपोज आहे तेच नाही समजत आहे. पण बघा उत्कृष्ट असे फिल्डर आहेत या संघात. नाव घेतलं तर अभिजिताचा बॅटिंग साठी असेल, आधी असेल तर उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत आणि उत्कृष्ट असे बॉलर आहेत. स्वतः मयुरेश असेल, अजून काय पाहिजे. जो एका ओव्हर मध्ये 28 देऊ शकतो तो काही करू शकतो. स्कोर झालाय 9 रन. कल्लू एक बॉल झालाय 9 रन. आणि हा मात्र दुसरा बॉल क्लीन बोल्ड ज्याच्यासाठी केला होता हा टास. आणि आता मात्र ग्राउंडचा ताबा घेण्यासाठी गुरुनाथ 9 रन. आणि यासाठी मी सांगितलेलं धीरजला डिक्लेअर नका करू. तुमच्यात आम्ही अख्खा कोंबडा दिलेला पण तुम्हाला वापर काय करता आला नाही त्या कोंबड्याचा, म्हणून सांगितलेला धीरजला डिक्लेअर करू नका. आता मात्र या संघाचं पाळणं जड. आणि कमॉन इंडिया दिखातो मात्र पाण्यात बुडलाय. आणि बघा बॉलर हॅट्रिक वर असेल, बॉलरला सुंदर अशी संधी असेल. जर बॉलरने हॅट्रिक घेतली तर आम्हाला कळवण्यात येते. जर बॉलरने हॅट्रिक घेतली आणि हॅट्रिक घेतली तर 10,000 मधना 9,900 500 मायनस करा, 500 रुपयाचं बक्षीस देता येईल. आणि अभिजित दा किती कष्ट करतो बघा बिल्डिंग साठी. आणि षटकारासाठी 500. उत्कृष्ट आणि हा होता गुरुनाथचा क्लास. आणि आता मात्र मला वाटतंय धीरजला परत पाठवायला लागेल की काय ग्राउंड मध्ये. अनिल दादा कसला सुंदर असतोय काय, यांचे पटापट विकेट पडलेत. वा. आणि आता मात्र मोठा बॅट्समन स्ट्राईक एंड वरती. जर हा विकेट यांनी घेतला तर मला वाटतं बॉलरला जवळजवळ डोक्यावर करणार. आणि हा मात्र सुसज्ज शॉट आणि दुसरा रन धोका आहे का. आणि मला वाटते आणि मला सांगा या रनची नक्की गरज होती का. स्ट्राईक एंड 2 धावाची गरज नव्हतीच असं मला यांनी घेतला तर मला वाटतं बॉल. इट पाटील फ्रॉम पोडीगाव सुसज्ज शॉट आणि दुसरा. आता मला सांगा हा रन महत्वाचा होता का, हा प्रॉब्लेम आहे. आणि ही होती धीरजची हाय. मला नाही वाटत या रनची गरज होती. अतिशय रिस्की रन आणि ती रिस्क जशी मी घेतलेली तशीच किसन दादांनी सुद्धा घेतली आणि तो शेवटी डोळा उडलाच. आणि दुसरी म्हणजे शोभित दादाचा चुकलेला एक निर्णय धीरजचा. आता मला वाटतं धीरजला पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये पाठवा. आणि हिट जवळजवळ त्याने मारलाय जो अतिशय लांबून आलाय, जवळजवळ 80 किलोमीटर कापून आलाय तो म्हणजे मयुरेश. काय हिट मारलाय, आज काय झोपत नाही तो. कल्लू, मयुरेश कल्लू. आणि ज्याप्रमाणे मयुरेशने हिट मारलेला त्यांना उत्कृष्ट असं प्राइज आलंय ते आम्ही नंतर सांगू तुम्हाला. समालोचनाशी संपर्क साधा. चला दुसरा बॉल आणि हा मात्र बॅटीच्या पट्ट्यात आलाय ऑफ साइडला. अभिजित दादा उर्फ भावेश पवार
बघा भावेश पवार सारखी शरीर यष्टी आज घालून आलाय 3-4. वा बॉल मारला. तुम्हाला कॅप्टनला डायरेक्ट मारायचं असेल तर डायरेक्ट मारा. अतिशय चुकीचा थ्रो. आणि बघा शेवटचा बॉल या ओव्हरचा. आणि बॅट्समन सुद्धा रेडी आहेत मला वाटतं डगआउट मध्ये. स्वतः मुन्ना सुरते. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे गुरुनाथ. आणि जर किपिंग बघाल तर तुम्ही अतिशय विनोद दादा सुद्धा लाजवणारी. आणि शेवटचा बॉल मला असं वाटतं पंचांचा इशारा येईल. सोईर बॉल दंडित करण्यात येत आहे बॉलरला. आणि बघा शेवटचा बॉल घेऊन येतात बॅट्समन बॅटिंगला असेल सुमित. आणि मात्र बॉल फक्त साईडला टटवण्याचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी 1 धाव. आणि आम्ही विनंती करतो पप्पा द्या आमच्या स्टेजची 100 के साधा. इथे तुमचं स्थान तिथे नाहीये. तुमचं स्थान स्टेजवर आहे आमच्या मनात आहे. तर या लवकरच स्टेजवरती या आणि आसनाग्रस्त व्हा. 2 ओव्हर 15 रन. शोभित दादाच्या टीमला ना धीरजची हाय लागली. परत बोलायला ना त्याला धीरजची हाय लागली. हाय धीरज मुले सगळे आउट झाले. सगळे बॅट्समन धीरज मुले रन नाही झाले. आणि धावा झाल्यात 15. 2 ओव्हर 15. आणि चला लवकर टाइम नाही घ्यायचा आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही जिंकाल. आणि मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आम्ही बक्षीस लपवून ठेवली आहेत. बक्षीस आम्ही लपवून ठेवले. तर मयुरेशने जो हिट मारलेला किसन दाला आउट केलाय त्यासाठी एक सुंदर बक्षीस आलंय. 1 वडापाव त्याला फ्री भेटणार आहे. वडा नाहीत आम्हाला जे आम्हाला पंचांचं आम्हाला कमिटी करणं सूचना आले की वडा नाही फक्त पाव नाही फक्त वडा देण्यात येईल. आणि आता मात्र ज्या बॉलरची आम्ही वाट पाहत होतो त्याच्या हातात बॉल. तो म्हणजे आदिनाथ. आणि आता आलेला आहे बॉलिंगला वसवस. बघूया कशा प्रकारची बॉलिंग करतोय. आपल्या संघासाठी हात मात्र फिरवतोय. बॉल फेल का. चेन्नईची वारी करून आलेला चिचवाड्याला पण जाऊन आलाय. आणि बघूया कशा तऱ्हेची बॉलिंग करतोय. स्कोर झालंय 15. आणि आधीचा पहिला बॉल आणि पाटीलला मात्र काही समजलेलं नाही. मी पहिला सांगितलं होतं चेन्नईला जाऊन आला हा बॉलर. आधीला कोणी पण कधी पण कसे पण 6 मारले जर 3 तर बुवा दादाकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि हे बक्षीस मात्र खरं आहे. 1 वडापाव पण देऊन टाकू सोबत. कोणी मारा कोणी. आणि का मला चेन्नई रिटर्न बोलतात. हे त्याचं उत्तर. काय वेग होता बॉल मध्ये. जणू विश्वजित ठाकूरला लाजवेल असा वेग. आणि बघा हेच असतं क्रिकेट. आणि जर दोघांनी मिळून मारलं तर 250 सुद्धा देण्यात येतील. बघा पेज बघा. आणि हा प्लेअर आमच्या दिसतोय त्यामुळे चांगली बिल्डिंग आहे वाटतं. वा उत्कृष्ट अशी बिल्डिंग. पण तुम्ही एक गोष्ट नोट केली असेल 5-22 ओके. आणि बघा दुसरा बॉल घेऊन आधी चेन्नई एक्सप्रेस ही मात्र चेंबूरच्या हातात.
आणि बॉल मात्र सापडत नाहीये आणि हातात ठेव बॉल उद्या दे आणि बॉल मात्र हाच तो ओव्हर कॉन्फिडन्स त्याला वाटलं एक हिट लागला म्हणजे माझे सगळे बॉल येतील. एक हिट लागला ना किशनला आऊट केला किशनला. यावेळी सुमित पाटीलने आधीला 2 सिक्स मारले तर बुवा दादूंग 500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. कैसी जीभ लपलपाई सेंटर फ्रेश मध्ये मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट देत राहू आम्ही. आणि बघा उत्कृष्ट बॉलिंग काय मला चेन्नई एक्सप्रेस बोलतात काय तो वेग आहे आणि बघा वेग 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 काय बॉलिंग आहे वा सुंदर अशी बॉलिंग. म्हणून मला वाटतं याला बोला जाणे 500 रुपये लावलेत. स्कोर आहे वडापाव खाऊ दे. तर बघा मला वाटतं या सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतील. चौथं षटक माफ करा चौथं षटक घेऊन येतील ते मात्र भावेश पवार अभिजित मुंडे. आणि बघा उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आता मात्र रनांचा पारडा ह्यांना जड काढावा लागेल कारण की शोभित दयाच्या संघाला जर जिंकायचं आहे तर नक्कीच त्यांना या पुढून रन करायला लागतील. प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारच लागतील जर त्यांना सामना जिंकायचा आहे तर त्यांना मोठ्या रनाची आवश्यकता नाही. हा मात्र पहिला चिक्याच्या बॅटीतून आलाय लांब 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 षटकार वा. आणि हा भावेश पवारवरती चढवलेला हल्ला आहे लांब षटकार. आणि का धीरजला डिक्लेअर केलं हे त्याचं उत्तर. आणि हा दुसरा बॉल वा 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 उत्कृष्ट असा शॉट चौकार. आणि ज्याप्रमाणे मी सांगितलेलं 29 धावफलकावर इथून पुढे जर मॅच जिंकायची असेल तर त्यांना मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. आणि या 2 बॉलवरती नक्कीच मोठे फटके मारण्यात यशस्वी झाला चिक्या. बघूया उर्वरित 4 बॉलवरती काय होतंय. या 2 बॉलवरती तर मोठे फटके आलेत. बघूया उर्वरित 4 बॉलवरती काय रिझल्ट. हा मात्र वेगाचा बॉल आणि पंचांचा इशारा आहे डॉट बॉल. आणि बघा यावर 4था बॉल पंचांचा इशारा आहे डॉट बॉल. तर बघा जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटकांची आवश्यकता आहे. बघा उर्वरित 2 बॉलवरती काय होईल. हा बॉल उत्कृष्ट असा बॉल वा सुंदर असा बॉल जडामध्ये टाकलेला बॉल. जडमेड आली हुई गेंद यॉर्कर लेंथ वाईड यॉर्कर. तर अशा चेंडूंसाठी प्रॅक्टिस लागते आणि नक्कीच ती प्रॅक्टिस अभिजित दाने केली असावी. आणि बघा शेवटचा चेंडू घेऊन वा वेग चांगली बॉलिंग. पहिल्या 2 चेंडूंवरती फटके खाऊन सुद्धा नंतर सुद्धा कमबॅक केलाय त्या बॉलरनी. बघा शेवटचा चेंडू. स्कोर झालाय ओव्हर झाले सॉरी माफ करा स्कोर झालाय 30.
त्याला शेवटचं षटक घेऊन येत आहे. नाव आहे आर्यन जांभले. मॅन फ्रॉम दीव. शेवटचं षटक 30 रन धाव फलकावर लागलेत आणि जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना इथून जास्तीत जास्त धाव फलकावरती लावण्यात यशस्वी झाले पाहिजे, ते म्हणजे चिक्या. आणि बघा शेवटची ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येतो. वा सुंदर असा बॉल आणि ही कट लागली आहे. स्वतःहून बॅट्समॅन बाहेर येत आहे, तो म्हणजे चिक्या आले पाहिजे, ते म्हणजे चिक्या. आणि आता मात्र ग्राउंडचा ताबा घ्यायला चालले ते म्हणजे विचुंगाचे उत्कृष्ट असे बॅट्समन पुन्हा सुरते. स्वतः ओनर सुद्धा असतात VPL मध्ये. आणि आता मात्र बॅटिंग साठी 51-54 नंबर 51-54. वा नक्कीच काहीतरी राज असावे या 51-54 मध्ये. आणि बघूया कशी बॅटिंग करतायत. बाकीच्या त्या लांबच्या वाऱ्या तर केल्यात, पण आता लांब षटकार मारतील का हे बघण्यात नक्कीच आम्हाला उत्सुकता असेल. आणि मला वाटतं जणू डोक्यात घातले आता जेवण बनवून आलेत का काय. आणि हा मात्र बॉल काही समजले नाही. उत्कृष्ट असा बॉलर बघा, हा मात्र उभरता सितारा मला दिसतोय. जर त्याचा बॉलिंग बघाल तुम्ही तर पेस पडल्यानंतर बॉल अगदीच फास्ट येत आहे. तर मला या बॉलरचं भविष्य खूप चांगलं दिसतंय येणाऱ्या काळात. हा बघा टप्पा पडल्यावर बॉल मात्र सुसाट निघतोय. तर पप्पा त्याला विनंती आहे, तुला बोलू का भारी. तर बघा नगरसेवक बप्प्या आणि मला वाटतं अशी मला वाटतं असा रन नाहीये. रन मला विचारायला लागेल, पंचांना विचारायला लागेल. पंच तुम्ही जो काय आहे तो मिळून निर्णय घ्या आणि आमच्यापर्यंत कळवा. आणि शोभित दादाने केलेली पहिली चुकी धीरजला डिक्लेअर केलाय. तेव्हापासून जी पनवती लागली आहे अक्षरशः सांगतो सगळे बॅट्समन डगआउट मध्ये बसलेत तेव्हापासून. आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आहे. धाव फलकावर धावा लागलेत. राहुल आणि बघा धाव फलकावर धावा लागलेत 33 फक्त आणि फक्त 33. तर बघा हा मात्र मला वाटतं पावसाळ्यातील नियमच आहे. जी टीम टी शर्ट छापते ती सगळ्यात पहिला बाहेर जाते. त्यातीच झाला 34 टू नाही दादा, कंपल्सरी चीज आहे. 51-54 आणि तो बॅट्समॅन जेव्हा चेन्नई एक्सप्रेस विराट कोहली सारखं कट मारले, पण लाईव्ह मात्र आता माझा दिसणार नाही पावसात तो कट, पण ठीक आहे. आदित्य साळवे ब्रॅकेट मध्ये वसवस मॅनफॉर्म काय माहित कुठला मॅनफॉर्म डोंगरी. आणि त्यांच्यामध्ये एक प्राणी पण आहे, प्राणी घोडा म्हणून. तुकडक 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 तुकडक
आणि या प्लेअरचं नाव का घेतलं जातं? मयुरेश, आज प्राइज घेऊन जायचं वडपाव. आज घोड्याच्या मालकाने त्याला पूर्ण दिवसाची सुट्टी दिलेली आहे म्हणून तो आज ग्राउंडवर आलेला आहे. नाहीतर फक्त त्याला दोन तासासाठी पाठवतात त्या घोड्याला. आणि आता घोडा येत आहे. थांबा जरा, तुम्हाला लगेच ग्लोव्ह पाहिजेच का? आधी थांबा जरा, बॉलिंग टाकले तुम्हाला नाही ओपनिंग भेटणार. आता मला समजलं दिप्या तू काय त्याला वसवस बोलला, लगेच गाडबीड घालून ठेवा. याला तर वसवस बोलतात, याच्या नावातच आहे वसवस. ए मार धबाधब जाऊन 6. कोणाला नाही तर आधीला पाठवा. आधी आहे तुमच्याकडं. श्री तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल स्कोर. श्रीला टेन्शन आलंय, होईल स्कोर. तुमचे बॉलर काहीतरी करतील. राफ्ताकरचा सौदागर श्री भुजबळ आपल्याला दिसतोय मैदानात. प्राणी नंबर 3 घोडा. आता मात्र ग्राउंडचा ताबा घेण्यासाठी विजय दादा आणि अनिल दादा. आणि स्कोर मात्र रबर बॉल साठी खूपच छोटा. 34 धावा माफ करा, 33 धावा या संघाने केल्यात आणि 34 धावा कंपल्सरी चेसिंग करायलाच लागतील. आणि मला वाटतं 34 धावा म्हणजे खूप कमी धावा झाल्या रबर बॉल साठी. आणि ह्या ग्राउंड मध्ये म्हणायला गेलं रबर बॉल म्हणजे 70 ते 80 धावा सुद्धा सहज चेज होताना आपण बघितलंय. मला जगायला देणार नाही. तर बघा पहिली ओव्हर घेऊन येतील ते म्हणजे पछाण पाटील सर आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे पुजारी अंकल. त्यांच्यात एक रोहित शर्मा पण आहे, चष्मीस रोहित शर्मा. हे नको. आणि चला बघूया पहिला बॉल घेऊन 34 रंगाचा पाठला करत पहिला बॉल उडवलाय धीरजच्या दिशेने आणि उत्कृष्ट असा झेल घेण्याचा. आणि मला वाटतं अतिशय सुंदर ट्राय. या प्लेअरचं नाव कळलं तर बरं होईल. आणि चला बघूया पहिला बॉल घेऊन 34 रंगाचा. मला वाटतं प्रयत्नांना नक्कीच साथ दिली पाहिजे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न मात्र 100% होते. आणि हा दुसरा बॉल घेऊन अनिल जवळ फटकावलाय बॉल आणि रोहितच्या हातात. पण नंबर मात्र चुकलाय, 17 नंबर दिलाय त्यांनी. 45 पाहिजे होता, तो मात्र 17 दिलाय. स्पेशली आम्हाला आमचे भावेश पवार काय होतात की प्रशांत यांनी स्पेशली मागवलाय तो प्लेअर. उन्हात कट मधनं मागवलाय वाटत. नाव घडवायला इज्जत घालायला. तर बघा अनिल शेठ मला वाटतं गदा घेऊनच उभे आहेत आणि बॉल फोडतील. मला वाटतं आता फोडला, मला वाचलाय. उत्कृष्ट अशी बॅटिंग. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि हा मात्र सिक्सरच्या बॉलचा कमाल आहे.
इथे जर आपण टीचा बॉल यूज केला असता तर मला वाटतं धावा नक्की 60, 70, 80 अशा बघायला भेटल्या असत्या ना. मात्र बॉलची कमाल आहे. आणि आता मात्र स्वैर चेंडू. चला आता नंतर दुसरा बॉल घेऊन आणि हा सुद्धा फटकावला जात असताना आणि हा मारलेला थ्रो, उत्कृष्ट असा थ्रो, चांगला प्रयत्न आणि या वयात उत्कृष्ट अशी रनिंग. पुजारी अंकल उत्कृष्ट अशी रनिंग, 40+ असून सुद्धा चांगली बॅटिंग आणि चांगली रनिंग. हा हा कोणाला सांगायचं. आणि बघा एक आपल्या कमिटीकडनं नियम आहे की जर आउट करता आला तर आउट करायलाच लागेल. असं नाही की 40+ आहे तर त्याला आउट नाही करायचं, असं काही नाही आहे. जर त्याला आउट जरी नाही गेला तर कमिटीकडनं त्याला आउट दिलं जाईल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर प्लेअरला आउट करता आलं तर त्याला आउट घ्यायलाच लागेल. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवर आलाय चिक्या. वेग 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 वेग. आणि बघा एक बॉल झालाय आणि फलकावर धावा असतील. एक बॉल 5 धावा. 34चा टार्गेट आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल झालाय, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल झालाय आणि बॉलिंग मागवर चिक्या दुसरा बॉल घेऊन वा तितका चांगला फटका, बॅटची एज लागून मागच्याच ठिकाणी गेलाय. बॅटची एज घेऊन मागे रवाना झालाय तो बॉल. आणि आता मात्र 2 बॉलची समाप्ती आणि धाव फलकावर धावा लागलाय 6. 2 बॉल 6 धावा झाल्यात धाव फलकावर. आणि आता मात्र तिसरा बॉल घेऊन आणि रोहितच्या हातात बॉल, सुंदर कॅच. बघा तारीफ केली पाहिजे. इतकाच चान्स चष्मा असून सुद्धा त्यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे. आणि बघा ज्याच्या नावाने अख्खा चेन्नई ओळखला जातो तोच आदित्य साल्वे ग्राउंड ताबा घेत असताना आणि कंसात वसवस. आणि आता झालेला आहे वसवसची जागा घ्यायला. आणि स्कोर झालाय. हे स्कोर काय रे? 10 रन, 6 रन, 6 धावा. 3 बॉल झालेत आणि 6 धावा झालेत. आणि बघा चौथा बॉल मारा करेल ठिकाणी त्याला फेस करेल आधी आणि स्वैर मारा. पंचांचा इशारा येतो स्वैर बॉल. पंचांनी दंडित केलाय 1 रनाची पेनल्टी आणि आधी बॉल शकते. चला उगाच काय ते नाटक करू नका. त्या बॅटीने बॉल मारायचा असतो बाहेर, उगाच चेक करून काही होत नसतं म्हणून तर याला बोलतो.
व्हाईट बॉल. घोडा. ये घोडा फिलिंग करावे. घोडा. तर बघा बॉल किती आले. दोन बॉल 16 धावा. धाव फलकावर आहे. बरोबर घ्यायचं तुम्ही थांबा. आणि हा मात्र उत्कृष्ट असा बॉल. मला वाटतं स्वैर चेंडू. स्कोर झालाय 20. 12 बॉल 14 रनाची आवश्यकता आहे. मॅच मात्र सुटलेली नाहीये तुमच्या हातात अजूनही. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 14 धावा. जर शोभिताला हा सामना जिंकायचा आहे तर त्यांना चांगला बॉलर काढायला लागेल. एक लपवलेला हिरा कोण असेल तो हिरा. आणि तो मात्र मला वाटतं किसन शिंदेच असावा. किसन रनआउट झाला ना. 1 डाऊन आलेला आहे जागी. धीरजच्या जागी आलेला ना. गुड रनिंग. 1 बॉल. आता मात्र 11 बॉल 13 रनची आवश्यकता. 11 बॉल 13 रन. 13 रन 11 बॉल. हो सुंदर असा मारलेला फटका. का मला चेन्नईवरनं बोलवलं खेळायला हे त्याचं उत्कृष्ट असं उत्तर. पुजारी काकांनी जवळजवळ पप्पी घेतले. चांगलाय. काय मारतोय आधी साळवे. आधी साळवे तुमचे फॅन फॉलोइंग वेट करते. तुमची मॅच झाल्यावर फोटो काढायचा तर नक्की त्यांना तुम्ही फोटो द्या. जसा वर्ल्ड कप आणलेला इंडियाने जशी तुम्ही ही मॅच जिंकवली तर नक्की तुमची फॅन फॉलोइंग इथे वाट बघते तुमचा फोटो काढायसाठी. हागू नका म्हणजे झालं. अरे आता मात्र उत्कृष्ट असा बॉल किसन शिंदे. आणि किती बॉल किती पाहिजे. 9 बॉल 9 धावा. 9 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. आणि हा मात्र ऑफ साइडच्या दिशेने टटवलेला चेंडू. आता मात्र 8 बॉल 8 रनची आवश्यकता.
8 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. आणि पुढचा चेंडू किसन यांचा आणि आता मात्र तटवलेला चेंडू षटकार. चौकार, माफ करा, चौकार. किसन वरती घाणाघाती हल्ला. चौकार, 4 धावा. आता मात्र फक्त आणि फक्त 4 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 4 रन. 7 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. आणि याच बॉलला मॅच संपवा असं त्यांच्या पाठीला म्हणतात. आणि बघे या बॉलवरतीच कॅचचे चान्सेस, पण आता मात्र मला वाटतं 2 रन पळून घेण्याचा प्रयत्न. 2 रन कंप्लीट. 6 बॉल 2 रनची आवश्यकता. किती बॉल झाले? ओव्हर झाली ना. अरे कानात घेतला का तेव्हा ओव्हर हो गया ना. त्याला ओव्हर झाली आहे. 6 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. दोन तास पाठवतात संध्याकाळी फक्त. आणि धुराचा पुढे घेतलाय. चल मागे मागे दा मागे दा. मागे टी शर्ट एवढं मोठं दिसत आणि नंबर छोटासा 2. माझा खूप चांगला मित्र आहे धीरज. धीरजने भावाला पण आणलंय. दोघं भाव मिळून मारतील. आणि आता मला आधीच्या बॅटवर वा का मला या लवकर तुझी फॅन फॉलोइंग वाढ समाप्त. भावाला आधी या दोघं भाऊ या तुम्हाला आधीसाठी उत्कृष्ट बक्षीस आले बघा. आधीसाठी ज्या प्रकारचे रन त्याने जमवले तर त्याला 2 किलो घाल भरवण्यात येईल. तर या तुमचं पारितोषिक घेऊन जावा. या रात्री चिकन पाव फिक्स. आणि इकडे फोटो द्यायचाय. फोन बोलले मग वेट करते. अरे बॅटिंग यार. आधी या फॅन